नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 23 ऑगस्ट 2026. तर आजपासून पुढील 5 सप्टेंबरपर्यंतचा अंदाज. या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत शेतकरी बंधूंनो. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, आपण राज्याची परिस्थिती देखील थोडक्यात सांगणार आहोत शेतकरी बंधूंनो. तर पावसाची गरज सध्या अहिल्यानगर जिल्ह्याला जास्त आहे शेतकरी बंधूंनो. त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेने खूप कमी आलेलं आहे शेतकरी बंधूंनो. तसेच लातूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्हा आणि तसेच बीड जिल्हा, परभणी जिल्ह्याचा पश्चिम भाग, या भागामध्ये शेतकरी बंधूंनो सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आलेलं आहे ह्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमधील. तर या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे का किंवा किती पडणार आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, आजपासून पावसामध्ये वाढ होणार आहे थोडीशी. म्हणजेच एकंदरच विदर्भामध्ये मात्र पाऊस सुरूच होता शेतकरी बंधूंनो. तो म्हणजेच कमी तुरळक ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होता विदर्भामध्ये पाऊस बंद नाही आहे. तसेच पूर्व महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस बंद नाही. त्यामध्ये पण पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजेच पाऊस एकंदरच पावसामध्ये तूट काही भागामध्ये पडला तिथेच पाऊस पडत आहे, अशा प्रकारे पाऊस पडत आहे शेतकरी बंधूंनो. आज मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आपले बरेच शेतकरी आहेत. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर शेतकरी बंधूंनो, आज विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 27-28 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे तो. आणि दर दिवस पाऊस पडणार आहे शेतकरी बंधूंनो. आणि पावसामध्ये देखील इथं वाढ होणार आहे. काही भागामध्ये जोरदार देखील पावसाची शक्यता आहे 27-28 तारखेपर्यंत त्या भागामध्ये शेतकरी बंधूंनो, म्हणजेच पूर्व विदर्भामध्ये. आणि तसेच आता अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. फक्त कमी पावसाची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्र बॉर्डरलाईन जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यातील जे भाग आहे त्या भागामध्ये मात्र थोडासा पाऊसमध्ये तूट पडू शकते काही भागामध्ये. पण एकंदरच तिथलची परिस्थिती थोडीशी बरी आहे शेतकरी बंधूंनो. आणि पावसाचं प्रमाण जे आता कमी आहे ते शेतकरी बंधूंनो मराठवाड्यामध्ये इथून एकंदरच आजपासून ते 27 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कसं राहील ते शेतकरी बंधूंनो. नांदेडच्या पूर्व भागामध्ये मात्र पाऊस हा तुरळक ठिकाणी सुरूच राहील शेतकरी बंधूंनो. सर्वदूर पावसाची शक्यता नाही आणि नांदेड जिल्ह्यामध्ये, पण तिथे एकंदरच 27 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो शेतकरी बंधूंनो. काही शेतकरी तिथे वंचितसुद्धा राहू शकतात 27-28 तारखेपर्यंतही. तिथे सर्वदूर पावसाची शक्यता नाही, पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे थोडंसं वाढण्याची शक्यता आहे, पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तर त्या तुलनेमध्ये लातूरचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये मात्र पूर्व भागापेक्षा पाऊस कमीच राहणार आहे शेतकरी बंधूंनो. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्व भाग आहे, पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं बरं राहील शेतकरी बंधूंनो 27 तारखेपर्यंत, एकंदर 27-28 तारखेपर्यंत. पण पश्चिम भागामध्ये मात्र धाराशिव जिल्ह्याच्या पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये शेतकरी बंधूंनो. तसेच आता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता तुरळकच पावसाची शक्यता शेतकरी बंधूंनो, हलक्या स्वरूपामध्ये. म्हणजेच 10-15-20 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता तुळच एका म्हणजे 27 तारखेपर्यंत अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही आहे. तसेच आता परभणी जिल्ह्यामध्ये देखील तुरळकच पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील तुरळकच पावसाची शक्यता आहे. तर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे, म्हणजेच आंबड घनसावंगीपासून उत्तरेकडच्या भागामध्ये थोडंसं बरं वातावरण राहील. म्हणजेच तिथे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गोदावरी पट्टा आहे, त्या गोदावरी पट्ट्यामध्ये पण तुरळकच पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीडचा पूर्व भाग आहे, म्हणजेच परळी वैजनाथ या भागामध्ये, अंबाजोगाई ह्या भागामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण थोडंसं बरं राहील. म्हणजेच तुरळकच राहील तिथे, पण थोडंसं पश्चिम भागाच्या तुलनेमध्ये. जसं की बीड जिल्हा हा अहिल्यानगर जिल्ह्याकडे गेलेला आहे. त्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील शेतकरी. पूर्व भागामध्ये थोडंसं पावसाचं बरं राहील, पण तिथे पण 27-28 तारखेपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तिथे पण बीड जिल्ह्यामध्ये देखील तुरळकच पावसाची शक्यता आहे शेतकरी. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील तुरळकच पावसाची शक्यता आहे शेतकरी. तेही हलक्या पावसाची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे, उत्तरेकडच्या भागामध्ये थोडंसं एका 2 ठिकाणी थोडासा बरा पाऊस राहील. म्हणजेच पण दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे शेतकरी कमी राहणार आहे शेतकरी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकंदरच 27 तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती राहणार शेतकरी. नाशिक विभागामध्ये देखील पावसाचं प्रमाण हे आजपासून ते 27 तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे शेतकरी. कोकणामध्ये देखील शेतकरी पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राहण्याची शक्यता आहे. तर एकंदरच आता 28 ते 31 ऑगस्टच्या दरम्यान शेतकरी मात्र अजून पावसाचं प्रमाण थोडंसं वाढण्याची शक्यता आहे शेतकरी. तोही विदर्भाकडून. तर विदर्भामध्ये
28 ते 31 ऑगस्टच्या दरम्यान मात्र विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तसेच अमरावती विभागामधील जे पूर्व जिल्हे आहेत म्हणजेच यवतमाळ, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये एकंदरच काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसामध्ये वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे विदर्भ आपलं मराठवाड्यामधील नांदेड जिल्ह्यामधील आणि परभणी जिल्ह्याचे हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील थोडंसं प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यामध्ये थोडासा बऱ्याच भागामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजेच 28 ते 31 ऑगस्टपर्यंत एकंदरच पावसाची बऱ्याच भागामध्ये. तसेच बीड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यामध्ये तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच भागामध्ये पण तोही पाऊस पश्चिम भागामध्ये कमी सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आता सध्या तरी शेतकरी मित्रांनो नाही आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तसेच पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. आणि आजपासून पुणे विभागामध्ये आज 23 ते 27 तारखेदरम्यान तिथे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर पावसाची शक्यता आहे आणि मोठ्या क्षेत्रावर मोठा पावसाची शक्यता 27 तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनो. आता 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान शेतकरी मित्रांनो परत अजून लो प्रेशर येणार आणि तो विदर्भामधून तो मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता देण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये जोरदार अति जोरदार देखील शेतकरी मित्रांनो पाऊस पडणार आहे. तो 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे एकंदरच 2-3 सप्टेंबरला विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. या लो प्रेशरमुळे एक मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तर हा लो प्रेशर जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस देण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रकारे पाऊस देण्याची शक्यता आहे कमी अधिक प्रमाणामध्ये. तसेच बीड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक विभागामध्ये देखील ह्या लो प्रेशरमुळे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील, लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान हा जरा शेतकरी मित्रांनो आपला अंदाज. तर वेळोवेळी आपला अंदाज तुम्ही पाहत राहा आणि शेतीचे आपले नियोजन करत राहा शेतकरी मित्रांनो. तर आपल्या माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला शेतकरी मित्रांनो विसरू नका. आपले अंदाज हे अचूक असतात आणि शेतकऱ्यांना समजणारे देखील असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामधील आपण जिल्ह्यातील बाजू काढत असतो. म्हणजेच दक्षिण, उत्तर, पश्चिम बाजू ह्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आपण असं प्रत्येक जिल्ह्याच्या मध्ये सांगत आहोत शेतकरी, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्याचा शेतीमध्ये पुरेपूर उपयोग घेता येईल अशा प्रकारे. तर आपल्या डबल एक सांगतो की आपल्या माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर शेतकरी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.